मित्रांनो नमस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले एके ठिकाणी बोलताना असं म्हणाले होते की चिमणीचं पिलू हे आकाशात झेप घ्यायला 21 दिवसात शिकतं, मात्र माणसाचं पिलू हे 21 वर्षांचं झालं तरी त्याला स्वतःच्या पावलांवरती साधं उभं राहता येत नाही. कारण काय तर चिमणीच्या पिलाला पंख हे आतून फुटतात आणि हल्ली माणसाच्या पिलाला पंख हे बाजारात विकत घ्यावे लागतात. अर्थात इथल्या डिग्र्या, इथल्या शिक्षण, इथल्या पदव्या यांचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होतं, हेच कदाचित त्यांना संबोधायचं होतं. आणि याची पुन्हा एकदा प्रचिती येते ती नुकताच झालेल्या जेईई नीटच्या एक्झाम ज्या झाल्या आणि त्याचे रिझल्ट्स ज्या पद्धतीनं समोर आले त्याच्यावरूनच. आणि अगदी या सगळ्या गोष्टींमध्ये स्कॅम घडतोय, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, त्यांच्या भावनांची खेळलं जाते, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे. मित्रांनो, जेईई नीटच्या एक्झाम्स काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी अतोनात प्रयत्न केले होते. म्हणजे मेडिकल लाईनमध्ये कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एंट्रन्स टेस्ट म्हणून नीटच्या एक्झामकडे बघितलं जातं. अत्यंत कष्टानं, मेहनतीनं ही पार करावी लागते. याच्यासाठी मोठ्या फीज घेतल्या जातात. मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये किंवा क्लासेसमध्ये यांचे चांगल्या पद्धतीने क्लास घेतले जातात आणि त्यातून वर्षभर मेहनत करून इथला प्रत्येक विद्यार्थी संघर्ष करून दिवसातले 12-12, 14-14, 16-16 तास अभ्यास करून आयुष्याच्या अगदी 15व्या, 16व्या, 17व्या वर्षामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये कुठेतरी पदार्पण करत असतो. आणि हे पदार्पण करत असताना पहिली सगळ्यात मोठी जर धडपडणारी आणि मेहनत करावीला लागणारी परीक्षा म्हणजेच ही नीटची परीक्षा असते. याची चर्चा याच्यासाठी झाली की 4 तारखेला ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला त्याच दिवशी नीटचा सुद्धा निकाल लागला. आता याच दिवशी का लागला? कारण नीटचा निकाल हा 14 तारखेला डिक्लेअर होणार होता, 14 जूनला. परंतु तो बरोबर 10 दिवस आधी अर्थात 4 तारखेला ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागणार होता, देशातल्या प्रत्येक मीडिया चॅनलवरती फक्त आणि फक्त लोकसभेची न्यूज. इथून हा खासदार निवडून आला, तिथून तो खासदार निवडून आला, पंतप्रधानांचं लीड एवढं, राहुल गांधींचं लीड एवढं, याच सगळ्या बातम्या सुरू होत्या. आणि अशा सगळ्या बातम्यांच्या कालखंडामध्ये अचानकपणे हा नीटचा रिझल्ट डिक्लेअर केला गेला. आता याच्यावरती शंका का घेतल्या जात आहेत आणि त्याच्या पाठीमागची नेमकं कारणं काय काय आहेत ही समजून घेऊयात. आता जेईई नीटची जी एक्झाम देणारी मुलं असतात, साधारणतः 4 विषयांमध्ये त्यांना पेपर द्यायचे असतात. 4 विषयांमधले प्रत्येक विषयाचे 50-50 क्वेश्चन्स असतात. त्यापैकी त्यांना 45-45 क्वेश्चन सोडवायचे असतात. आणि ते 45-45 प्रश्न इंटू 4 विषय असं जर आपण केलं तर एकूण 180 प्रश्न होतात. आणि 180 प्रश्न गुणिले प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क, अशा पद्धतीने 720 मार्कांचा हा पेपर असतो. आणि एकूण 720 मार्कांपैकी हा निकाल दिला जातो. आता या 720 पैकी जर एखादा प्रश्न चुकला तर त्याला सरळ 4 मार्क वजा होणार. अर्थात जे एखाद्याला 720 मिळतील, जर एखादा प्रश्न चुकला तर त्याचे 716 व्हायला पाहिजेत. आणि निगेटिव्ह मार्किंग असते, एक प्रश्न चुकला की एक निगेटिव्ह मार्किंग. अर्थात एक जरी प्रश्न चुकला तर 715च्या वरती एकालाही मार्क मिळाले नाही पाहिजेत. इतकं साधं गणित याचं आहे. मात्र तरी सुद्धा जेव्हा रिझल्ट येतोय त्यावेळेला काही विद्यार्थ्यांना 716, 718, 719 असे मार्क देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या की हे कसं शक्य आहे. एक तर तुम्ही 720 द्या किंवा 715 द्या, मधला कुठला आकडा देऊच शकत नाही. मग याचं नेमकं उत्तर काय, हा प्रश्न पहिला तर विचारण्यात आला. सगळ्या विद्यार्थ्यांकडून NTA ला विचारला गेला, सरकारकडून सुद्धा, विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांकडून सुद्धा विचारण्यात आला. असे अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातलाच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता की या एक्झाममध्ये 14 तारखेला जो तुम्ही रिझल्ट लावणार होता तो 4 तारखेला का लावला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच सेंटरवरून काहीतरी 6 की 8 विद्यार्थी हे 720 पैकी 720 मार्क पाडतायत. हे कसं शक्य आहे? म्हणजे आजपर्यंतचा जेईई नीटचा रिझल्ट जर बघितला, गेल्या वर्षी बघितलं तर नीटमध्ये संपूर्ण देशभरामधून 720 पैकी 720 विद्यार्थी किती जणांनी पाडले असतील तर साधारणतः गेल्या वर्षी तो आकडा बघायला गेलं तर 2 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क पडले होते. त्याच्या मागच्या वर्षी 2022ला बघितलं तर 720 पैकी 720 पडणारे 4 विद्यार्थी होते. 2021ला बघितलं तर 3 विद्यार्थी होते. एकदम एका झटक्यात यावर्षी एका सेंटरवरून 7 का 8 विद्यार्थी पैकीच्या पैकी पाडतात. ते तर ठीक आहे, परंतु संपूर्ण देशभरातून पाहिलं तर साधारणतः तो 67चा काहीतरी आकडा आहे की ज्या 67 विद्यार्थ्यांना
720 पैकी 720 मार्क पडले. आता सगळ्यात महत्वाचं इथं एवढ्या विद्यार्थ्यांना पडू शकतात का मार्क, हा चिंतनाचा मुद्दा आहे. पहिला तर ज्यावेळी NTA विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं की 715, 716, 17 मार्क देण्यापाठीमागचं कारण ते म्हणलं आम्ही ग्रेस मार्किंग केलेलं आहे आणि ग्रेस मार्किंग केल्यामुळे एक प्रश्न थोडासा मागे पुढे होता आणि त्याच्यामुळे आम्ही ग्रेस मार्किंग केले आणि काही विद्यार्थ्यांना वेळ सुद्धा पुरला नव्हता, त्यामुळे ते काहीतरी ग्रेस मार्किंग करून आम्ही 716, 717, 718 दिलेत वगैरे वगैरे. हे पटण्यासारखं पहिली गोष्ट तर नव्हतीच, परंतु ठीक आहे तेही ऐकून घेतलं. दुसऱ्या बाजूला ते म्हटले की 67 विद्यार्थ्यांना वगैरे पैकीच्या पैकी मार्क पडतायत, याच्या पाठीमागचं कारण नेमकं काय, तर ते असं सांगतात की गेल्या वेळेपेक्षा यावेळेला जास्त विद्यार्थी बसले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेचा पेपर हा मागच्या वेळेपेक्षा सोपा होता. आता ज्या वेळेला ह्या सगळ्या परीक्षा क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही विचारतो किंवा त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ज्या वेळेला विचारलं जातं, मग वेगवेगळ्या अकॅडमीचे शिक्षक असतील, वेगवेगळ्या क्लासेसचे शिक्षक असतील, तर सगळ्यांचं मत निकालाच्या आधी असंच होतं की यावेळेला पेपर थोडासा टफ होता, त्यामुळे कट ऑफ जरा कमी लागेल, अशा पद्धतीची सातत्यानं चर्चा होत होती. म्हणजे पेपर सोपा होता काय, तर तसाही कुठला विषय झाला नव्हता. मग असं सगळं असताना सुद्धा हे NTA कुठल्या बेसिसवरती म्हणते की आम्ही पेपर सोपा काढला होता आणि विद्यार्थी काही जास्त बसले असतील, याचा अर्थ असा होत नाही ना की एकदम 67 वरती जावं. मग याच्यामध्ये कुठं घोटाळा झालाय का? पेपर फुटीच्या बातम्या तर तसे ते परीक्षेच्या काळातच समोर आल्या होत्या. मग अनेक ठिकाणी म्हणजे काही पटण्यासारख्या ठिकाणी तर 7-7, 8-8 ठिकाणी, 9-9 ठिकाणी, 13 ठिकाणी काहीतरी केसेस टाकण्यात आल्या होत्या लोकांवरती. गुजरातमध्ये घटना असतील, बिहारमध्ये असतील, अनेक ठिकाणी पेपर फुटीच्या बातम्या समोर आल्या होत्या. मग अर्थात इथं सुद्धा एक मोठा स्कॅम होता का? इथं सुद्धा घोटाळा केला जात होता का? काही विद्यार्थ्यांसाठी काही वेगळ्या पद्धतीची सिस्टम होती का? याच्यावरती CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी झाली, सुप्रीम कोर्टात सुद्धा ती दाखल करण्यात आली. इतकंच काय, तर या सगळ्या परीक्षेचा कालावधी जर बघितला तर 9 फेब्रुवारीला काहीतरी सुरुवात झाली होती परीक्षा फॉर्म भरण्याची. 9 फेब्रुवारी ते 9 मार्च अशी तारीख सुरुवातीला दिली होती. 1 महिन्यात प्रत्येकाला फॉर्म भरायचे होते. मात्र काहींचा राहिला असेल म्हणून सुरुवातीला त्यांनी काही वेळ वाढवून दिली, ती म्हणजे 9 फेब्रुवारी ते 9 मार्च होते आणि तिथून पुढे 1 हप्ता वाढवला गेला. इथपर्यंत ठीक होतं. परंतु अचानकच काय झालं काय माहिती, पुन्हा एका महिन्यानंतर एप्रिल महिन्यात 9 आणि 10 तारखेला पुन्हा फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्यात आली. मग त्याच्यात नेमके कोणाचे फॉर्म भरले गेले आणि पुढे तिथून सुद्धा 9-10 एप्रिल नंतर सुद्धा 15 एप्रिल पर्यंत ती मुदत ठेवली की काहींना अजून फॉर्म भरायचे असतील तर भरून घ्यावेत. मग याच्यामध्ये नेमके कोणाचे फॉर्म भरले गेले? एकाच सेंटरमध्ये असलेले विद्यार्थीच टॉप मोस्ट मार्क पाडणारे कसे झाले? 6-6, 7-7 विद्यार्थी एकाच सेंटरवरून 720 पैकी 720 मार्क कसे पडतायत? मग इथं काहीतरी जुमला नाही का? इथं काहीतरी झोल नाही का? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अनेक पालकांकडून, अनेक विद्यार्थ्यांकडून केली जाते. याच्यासाठी हायकोर्ट्समध्ये पण अनेकांनी गेले आणि आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने सुद्धा या संदर्भात निकाल दिलाय की NTA या सगळ्या संदर्भातली माहिती डिटेल कोर्टाला पुरवायची आहे आणि याच्यावरचा तोडगा काढायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे CBI चौकशी सुद्धा लावली पाहिजे अशी जी याचिका होती ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं स्वीकारली आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये CBI चौकशी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती लागलेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आता हे सगळं प्रकरण पाहत असताना नेमकं काय लक्षात येते आपल्या, तर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला किंवा NTA जे काही सांगितलं, तर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार ते NTA सांगितलं की आम्ही जे ग्रेस मार्किंग दिले होते म्हणजे 1563 मुलांना ग्रेस मार्किंग आम्ही दिलं होतं, तर त्यापैकी त्या 1563 मुलांना एक तर परत एक्झाम द्यायची तर परत एक्झाम देऊ शकतात किंवा आम्ही ग्रेस मार्क कट करून त्यांचे निकाल जाहीर करू, हा एक ऑप्शन दिलाय. मात्र याच्यात ते सगळेच विद्यार्थी आहेत का जे 67 टॉप झालेले आहेत? ते याची कुठली आकडेवारी अजून समोर आलेली नाही म्हणावी तशी. मग नेमकं ते विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने 720 पैकी 720 पडले याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. किंबहुना ते खरंच अभ्यास करणारे असतील, 720 मार्क पाडलेले सगळे विद्यार्थी खरंच अभ्यास करणारे असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कुठं स्कॅम झाला असेल तर सर्वसामान्य गोरगरीब घरातील मुलं जी 10-10, 12-12, 14-14 तास अभ्यास करतायत, ज्यांच्याकडे अनेक संसाधनं नाही आहेत, ज्यांना मोठमोठ्या क्लासेस अकॅडमीज करता येत नाहीत, मात्र तरी सुद्धा मेहनत करायची म्हणून गावखेड्यांवरती जिथं नेटवर्क पोहोचत नाही तिथं सुद्धा ही मुलं अभ्यास करून काही करून परीक्षा पास करण्यासाठी धडपडत आहेत. अशा मुलांवरती अन्याय होऊ नये याच्यासाठी सरकार काय करणार आहे का, याचा विचार झाला पाहिजे. आणि मुलांना सुद्धा एक विनंती असणार आहे की परीक्षा हे फार महत्त्वाचे आयुष्यामध्ये, मात्र परीक्षा म्हणजेच सर्वस्व नसतं हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. आणि मुलांनी सुद्धा फोकस परीक्षेवरती ठेवावाच, मात्र त्याचबरोबर आपल्या करिअरमध्ये फक्त मेडिकल लाईन किंवा एखादी
मेडिकल लाईनच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पैसे कमवण्याच्या संदर्भाने इकॉनॉमिक्स, कॉमर्स या क्षेत्रातली लाईन असेल, किंवा मग आर्ट्समध्ये कुठल्या तरी कलेच्या संदर्भानं काही गोष्टी करण्याच्या संदर्भानं असेल, एखादं क्षेत्र म्हणजे सर्वस्व हे काही नाहीये, हे लक्षात घ्यावं. करोडो लाखो मुलं नीट देतात, सगळेच काय डॉक्टर होत नाहीत, सगळेच काय मेडिकलमध्ये जात नाहीत. जे अयशस्वी होतात त्यांनी सुद्धा प्लॅन बी आयुष्यात ठेवावा. इतकीच विनंती या सगळ्या मुलांना मी करतोय. बाकी सगळ्यांना पुढच्या जर एक्झाम द्याव्या लागल्या तर ज्यांना द्याव्या लागतील त्यांना शुभेच्छा, आणि ज्यांच्यावरती अन्याय झालाय असं वाटतंय त्यांनी काळजी करू नये. आपल्या देशातली न्यायव्यवस्था मजबूत आहे. नक्कीच तुम्हा सगळ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या काही पुढच्या अपडेट असतील त्या मी तुम्हाला आमच्या चॅनलवरती नक्कीच देत राहू. तोपर्यंत चॅनल बघत राहा. इतर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.